विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासामध्ये आपण BA तृतीय वर्ष या वर्गातील भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेमध्ये स्वनांचा विनियोग कशा पद्धतीने भाषेमध्ये करण्यात येतो त्याविषयीची माहिती बघितली आणि त्याचबरोबर स्वनांचे गुणधर्म कसे आहेत, घोष आणि अघोष व्यंजने कोणते आहेत याचा सविस्तर आपण विचार केला. आज आपण या ठिकाणी व्यंजनांचे उच्चार स्थानानुसार होणारे वर्गीकरण कशा पद्धतीने करता येते त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आपल्याला हे माहीत आहे की कोणत्याही व्यंजनांचा उच्चार करायचा असेल तर आपल्या फुफ्फुसातील हवा व्यंजनांचा उच्चार होताना कंठाद्वारे ओठापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अडवली जाते आणि त्यामुळे उच्चारण स्थानानुसार ज्या ज्या ठिकाणी हवा अडवल्या जाते त्या त्या स्थानानुसार त्या त्या व्यंजनाचं एक वेगळं नाव किंवा त्यांचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. कारण फुफ्फुसातून कंठाद्वारे निघालेली हवा ही डायरेक्ट आपण मुखावाटे बाहेर पडत टाकत नाही, तर ती कुठंतरी आपल्या जिभेच्या माध्यमातून दाताच्या सहाय्याने असेल, ओठाच्या सहाय्याने असेल, जिभेच्या सहाय्याने असेल अडवली जाते आणि त्या त्या स्थितीनुसार त्या त्या वर्णाचे काही वर्गीकरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे. तर ते कोणते ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आणखी एक मुद्दा आपल्या असं लक्षात येईल की कंठद्वारीय व्यंजने कोणती आहेत. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की ज्या ठिकाणी फुफ्फुसातून निघालेली हवा तोंडाद्वारे बाहेर पडत असताना ज्या ज्या ठिकाणी अडवली जाते त्या त्या ठिकाणानुसार त्या त्या व्यंजनाचं नामकरण किंवा त्याचं वर्गीकरण केलेलं असतं. आता या ठिकाणी कंठद्वारीय व्यंजने कोणत्या आहेत म्हणजे कंठाच्या द्वारे कंठद्वार हे येथे या व्यंजनाचं स्थान आहे आणि म्हणून या स्वरांचा उच्चार स्वरयंत्र मुखातून केला जातो. तर असा उच्चार मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल, तो आहे ह या व्यंजनाचा. हचा उच्चार करताना डायरेक्ट कंठामधून हवा तोंडाद्वारे बाहेर फेकली जाते आणि तिला कुठेही जिभेद्वारे, ओठाद्वारे किंवा दाताद्वारे न अडवता बाहेर पडताना जो उच्चार होतो तो आहे ह या स्वनांचा आणि म्हणून त्याला कंठद्वारीय स्वन असे म्हणता येईल. त्याची व्याख्या कशी आहे तर ज्या स्वनांचा उच्चार स्वरयंत्रामधून केला जातो व कंठद्वारीय हे ज्याचं स्थान असतं त्याला कंठद्वारीय स्थान असं म्हणतात आणि मराठी भाषेमधील ह असा कंठद्वारीय उच्चार शक्य आहे किंवा कुठेही तोंडामध्ये हवा न अडवता फक्त कंठातून डायरेक्ट हवा सोडणं म्हणजेच तो कंठद्वारीय स्वन आहे. दुसरं आहे मृदू तालव्य व्यंजने. आता मृदू तालव्य म्हणजे काय तर जिभेचा मागचा भाग
जिभेचा मागचा भाग मृदू टाळूच्या दिशेने उचलून, जिभेचा मागचा भाग मृदू टाळूच्या म्हणजे टाळूच्या मागच्या भागामध्ये दिशेने उचलून ज्या व्यंजनांचा उच्चार केला जातो त्याला मृदू तालव्य व्यंजन म्हणतात. आता अशी कोणती उच्चार आहेत तर क, ख, ग आणि घ ही मृदू तालव्य व्यंजने आहेत. म्हणजे क, ख, ग, घ या स्वनांचा उच्चार करताना आपल्या तोंडातील जीभ या जिभेचा मागचा भाग आपण मृदू टाळूला म्हणजे टाळूच्या मागच्या बाजूला स्पर्श करून जेव्हा उच्चार होतो तेव्हा त्याला मृदू तालव्य व्यंजने म्हणतात. आणि न हे अनुनासिक मृदू तालव्य आहे. दुसरा आहे तालव्य व्यंजने. आता तालव्य व्यंजने म्हणजे काय तर टाळूचा पुढचा भाग, टाळूचे 3 भाग या ठिकाणी भाषा वैज्ञानिकांनी केलेले आहेत. एक मधला भाग, एक आपल्या समोरच्या वरच्या दाताच्या पाठीमागचा भाग आणि एक कंठाच्या वरती टाळूच्या थोडेसे पाठीमागे, त्याला मृदू टाळू म्हणतात. तर अशा ठिकाणी तालव्य व्यंजने होतं. तर टाळूचा पुढचा भाग जेव्हा उच्चारण स्थान असते तेव्हा त्या व्यंजनांना तालव्य व्यंजने म्हणतात. मराठीत च या व्यंजनाचा अशा पद्धतीने उच्चार केला जातो. च चा उच्चार करताना जिभेच्या टोकाचा टाळूच्या समोरच्या भागाला स्पर्श होतो म्हणून च हा तालव्य व्यंजन आहे. त्यातील पहिला च चमत्कार मधील चंद्र चमत्कार आणि छा, जा, झा, श, य ही व्यंजने तालव्य आहेत. तर हे देखील आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पुढचा व्यंजनाचा प्रकार आहे तो म्हणजे मूर्धन्य व्यंजने. आता मूर्धन्य व्यंजने म्हणजे काय तर तोंडातील मधल्या कठीण टाळूला, तोंडातील मधल्या कठीण टाळूला म्हणजे मूर्धास्थानाला जीभ चिकटून ज्या व्यंजनांचा उच्चार होतो त्याला मूर्धन्य म्हणतात. मूर्धन्य व्यंजने असे म्हणतात. आता ही कोणती व्यंजने आहेत तर तोंडामधील मधल्या कठीण टाळूला म्हणजे ज्याला आपण टाळू म्हणतो मराठीमध्ये स्पष्टपणे, त्या ठिकाणी मूर्धा भाषा विज्ञानामध्ये ज्याला नाव आहे त्या स्थानी म्हणजे जिभेच्या वरच्या भागाला टाळूला जीभ चिटकून ज्या व्यंजनाचा उच्चार होतो ते आहेत ट, ठ, ड, ढ आणि ळ. जिभेच्या मधल्या टाळूला जीभ चिकटवल्याशिवाय या व्यंजनांचा उच्चार शक्य नाही आणि म्हणून ट, ठ, ड, ढ, ळ ही व्यंजने आणि न हे अनुनासिक मूर्धन्ये आहेत. तर मूर्धन्य व्यंजने म्हणजे काय तर तोंडामधील मधल्या कठीण टाळूला जीभ चिकटून ज्या व्यंजनांचा उच्चार होतो त्यांना मूर्धन्य व्यंजने म्हणतात आणि ती आहेत ट, ठ, ड, ढ, न. पुढचं एक व्यंजन आहे त्याचंही वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे ते आहे दंतमुलीय व्यंजने. आता दंतमुलीय म्हणजे काय तर दातांची मुळं ज्या ठिकाणी आपल्या तोंडातील भागामध्ये असतात त्याला दंतमूळ म्हणता येईल. आणि हे दंतमूळ ज्या ठिकाणी जिभेचा स्पर्श होऊन
एखाद्या व्यंजनाचा उच्चार होतो त्याला दंतमुलीय व्यंजन म्हणता येईल. च चा दुसरा उच्चार चटई, चारा हे दंतमुलीय आहे. चटई आणि चारा हे दंतमुलीय म्हणजे वरच्या तोंडातील वरच्या दाताच्या मुळाला जिभेचा स्पर्श होतो आणि च हा उच्चार होतो, याला दंतमुलीय व्यंजन म्हणता येईल. तर छ, ज, झ, र ही व्यंजने दंतमुलीय आहेत. तू, त, द, ट आणि ड हे दंतमुलीय उच्चार करणे शक्य असते. त्यानंतर पुढचा एक व्यंजन आहे ते म्हणजे दंत व्यंजन. आता दंत व्यंजने म्हणजे काय, तर जिभेच्या वरच्या दातांना, जिभेने वरच्या दातांना स्पर्श करून जी व्यंजने उच्चारली जातात त्यांना दंत व्यंजने म्हणतात. मराठीमध्ये त, थ, द, ध, ल, स ही व्यंजने आणि न हे अनुनासिक दंत्य आहे. म्हणजेच त, थ, द, ध, न या व्यंजनांचा उच्चार करताना आपल्या तोंडातील जिभेचा दातांना स्पर्श होतो आणि तेव्हाच अशी व्यंजने उच्चारली जाऊ शकतात. म्हणून याला दंत व्यंजने म्हणता येते. आणि पुढचं एक व्यंजन आहे ते म्हणजे ओष्ठे व्यंजने. ओष्ठे म्हणजे ओठ. हे देखील आपण समजून घेतलं असेल. आणि हे उच्चार आहे प, फ, ब, भ. प, फ, ब, भ ही व्यंजने आणि म हे अनुनासिक ओष्ठे आहे. ओष्ठे म्हणजे ज्यांचा उच्चार दोन्ही ओठाच्या साहाय्याने होतो त्यांना ओष्ठे किंवा द्वेष्ठे असे व्यंजने म्हणता येतील. म्हणजे ओठ बंद न करता असा उच्चार प, फ, ब, भ हा करता येत नाही. तोंड बंद न करता ही उच्चाराची स्थाने होऊ शकत नाही आणि म्हणून ओठांच्याच साहाय्याने या व्यंजनांचा उच्चार होतो, म्हणून यांना ओष्ठे व्यंजन असं म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण व्यंजनांचे उच्चार होताना तोंडातून बाहेर पडणारी हवा कोणकोणत्या ठिकाणी अडवली जाते त्यावरून व्यंजनांचं वर्गीकरण केलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल.